स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज मी बनवणार आहे शेवगा। त्यासाठी मी घेतलेला आहे शेवगा। शेवग्याच्या शिरा सगळ्या काढून घेतलेल्या आहेत। इथं लसूण, खोबरं, अद्रकची पेस्ट, कोथिंबीर घालून वाटलेली आहे। कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे। तेल घालून घेतलं। जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकलाय, कांदा, बारीक चिरलेला कांदा, लसूण, अद्रक, खोबरं आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकते। कांद्यासोबत अद्रक लसूण पेस्ट लाल करून घ्यायची आपल्या इथं। चांगलं लाल परतून झालं, त्यानंतर टोमॅटो ऍड करणार आहे। हो, मोठं नाही बा। टोमॅटो तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये मिक्स होऊन गेलेला आहे। आता आपण ह्याच्यात मसाला ऍड करणार आहोत। लाल तिखट घालणार आहोत, थोडासा काळा मसाला घालणार आहे आणि कांदा लसूण मसाला, हळद आणि थोडीशी धना पावडर। छान सुगंध आणि तेल सुटेपर्यंत परतून घेते। शेवग्याची आमटी भरपूर प्रकारे करता येते बरं का। कोण डाळीतला शेवगा करतं, कोण सुक्का मसाल्यातला शेवगा करतं, कोण रस्सा आमटी करतं। तर मी आता इथं शेवग्याची रस्सा आमटी करणार आहे, शेंगाचा कूट वापरून। आणि शेवगा आमटीमध्ये शिजवणार आहे, अगोदर शिजून घेतलेला नाहीये। कोण कोण शिजून घेतं, पण कवळा शेवगा असतो तर लगेच शिजतो कुकरमध्ये, गाळ होतं, त्याच्यामुळे मी काय अगोदर शिजून घेतलेलं नाहीये। थोडीशी कोथिंबीर घालते। आता छान तेल सुटेपर्यंत 5 मिनिटं परतून देते मसाला सगळा। तेल सुटलेलं आहे, मी आता ह्याच्यात शेवगा घालून घेते। शेवगा घेताना ना लई कवळा पण घ्यायचं नाही, लई जाड पण घ्यायचं नाही, मीडियम मधला घ्यायचं। पाणी ऍड करते 1 ग्लास, जसा रस्सा लागेल तसा। शिजायला पण लागणार आहे आपल्याला इथं। चवीपुरतं मीठ, शेंगाचं कूट टाकणार आहे मी।
आता थिकनेस आता होईल, म्हणजे रस्सा ह्याचा आटणार आहे शिजण्यामध्ये, त्याच्यामुळे मी एवढं पातळ ठेवलेली आहे भाजी. आता 10 ते 15 मिनटं ह्याला शिजवून देते मी व्यवस्थित. शेवगा शिजून रेडी आहे. मस्तपैकी शेवग्याची आमटी. या सगळ्यांनी खायला.